माझ्या भावाच्या फोन मध्ये माझं नाव अरुण बॉस म्हणून नसते मुझे कल वैसे गोरा तो नहीं कर दिया अन्ना मेरा भाई मेरी जान है और थैंक यू नाही उचललं मला ते नुसतं पोटच सुटलंय. आय विल ट्राय माय बेस्ट बट मला काही उचललं नाही. काही दोघांची मिळून जिरले ती काही दोघांची मिळून जिरले. दारू पिल्यासारखं फील करायला सो हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आज माझा बड्डे आहे. सो मित्रांनी सेलिब्रेशनचं ठरवलेलं आहे. रात्री झालं ते वेगळं आणि दुसरं आता मित्राचे क्लासमेट जे आहेत त्यांनी सेलिब्रेशनचं थोडंसं ठरवलेलं आहे. तर आम्ही जातो आता सेलिब्रेशनसाठी आणि बेसिकली पार्टी सेलिब्रेशन म्हटल्यावर पार्टी तर द्यावंच लागेल. तर पार्टीसाठी आम्ही आता जात आहेत लोणारकडे. सो ते पण आता बाईकवरतीच जातात. आम्ही 7-8 जण आहेत तर किंवा बाईकवरतीच जाते. सो तुम्ही बघत राहा ब्लॉग कंटिन्यू. सो गाईज आता निघलेलो आहोत आम्ही म्हणजे अर्ध्या रस्त्यात आलो आहे मी. आम्ही 3 बाईकवर असे 9 जण आहेत. 666 ठीक आहे. तर मी तर आलो आहे समोर आणि ते आणखी पण आले नाही. बोलत आहेत की आएंगे 5 मिनटात येऊ 5 मिनटात येऊ असं म्हणत आणि ह्या तंगीमुळे पेट्रोल पण भेटे नाही. एक जण पेट्रोल टाकायला गेला त्याला पेट्रोल पण भेटे नाही. आणि कोणीतरी आता गिफ्ट घ्यायला गेलेत आता यायच्या वेळेस म्हणजे की माझी चुकी आहे. माझ्या या घडीमुळे मला टाईम लागला. सो आणि ह्या दोघीकडं आतंकवादी आहे आणि त्यांचा वेट करत आम्ही रस्त्यावर थांबलेलो बिकॉज त्यांचा व्हिडिओ घ्यायचा आहे म्हणून. सो असंच चालू राहते. मेरा बर्थडे है मुझे को मेहनत करवा ये लोग. गाईज जवळपास 15-20 मिनटं झाले आम्ही रस्त्यावरच थांबलेलो आहे तरी पण ती काही आलेली नाही. सांगण्याचा मुद्दा हा की रस्त्याचे लोक पण आमच्याकडे बघत येतात शिक्षण बिकॉज असं लॉ काढ त्यांना लोकांना दिसत नाही. एक तो मैं कॅमेरा पकड़ के ऊपर से मेरे साथ ये दो की बर्थडे साजरा करायला नाही पाहिजे है की नाही. बर्थडे करतायत लोक त्यांना खुश होते. मी मराठ्या इकडे 1 वर्ष कमी झालेलं आहे. सो का काय चल मग परत कोण रे बर्थडे सेलिब्रेट नाही करत असं तरी कुठं केक भेटायला तुला भेटला का केक भेटला भेटेल ना हा भेटेल ना हा भेटेल. तुला त्या शेताच्या पलीकडे घेऊन जाऊन मारायचे आम्हाला. मला का मारायचं आहे रे पण याचसाठी आणलं का बर्थडे सेलिब्रेशनला. हो हा का मारण्यासाठी. तू पण साथी तुम्ही दोघी इथे बसून चॅटिंग करायला सिरियसली खरं दूर जाऊन बोला की कशाला चॅटिंग करताय का म्हणणार. काही जणांना काहीतरी बोलायचंय बरं का बट मी इथे उभा असल्यामुळे त्यांना बोलता येणे गेले. सो ते एकामेकीला चॅटिंग करत ते बघा. 100 रुपये तसं नाही हाताने जर उचलला ना मी 100 रुपये दे. आमचं बघ ना 500 रुपये 500 देतो चल उचल. नाही दिले तर हा उचल चल. मी तुला देते 500 रुपये. हा उचलून दाखव. हा चल. किती रुपये देशील 500. पग बरं पग चकड व्हिडिओ. अरे शोभतं का तुला भावी डॉक्टर आहेस तू. अरे लोकांचा आवाज देते कामाला. बाबू सिरियसली जिरली का गाइस मी उचलू शकतो बट कपडे घालू दिले त्यामुळे उचलणार नाही. मर्द में पावर तो है. पोट चिरले आहे नाही उचललं मला ते. नुसतं पोटच सुटलंय. आय विल ट्राय माय बेस्ट बट मला काही उचललं नाही. बाय गाइस जण आता हे आलेले आहेत. अरे रस्त्या काय लिमिट नावाची गोष्ट असते रे. तुला शोभते केवढ्या काम होती मी काय करू द्यायचं आता.
अरे काम होते पण इतके काय करतो जाऊन त्यांना काय देऊ राहिला त्याला पण केक त्याला नाही घ्यायचं जास्त गाईज हे दोघं तर आलेत हे दोघं तर आलेत पण हे बघा थोडी थोडी वाटती का रे लाजा सोडून आलो रे तिकडं सुलतानपूरला. चला बस त्यांचा घे नंतर यांचा घे गाईज ये देखो इधर से राईट राखो राईट 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 आणि हे इधर से आणि मी आता लोणारमध्ये आलेलो होतो गाईज आणि माझ्यासोबतच येऊन केक घेतात आणि बोलले की काय सरप्राईज आहे माझ्यासोबतच आल्यात आणि इथं केक घ्यायला गेल्यात बट फक्त मला येऊ दिलं नाही आतमध्ये आणि आमचे पोरं पण मला सोडून गेलेले आहेत गाईज सो त्यांचं चालू आहे तिकडं हे घेणं काय केक सिलेक्ट करणं मला येऊ देत नाही पण ठीक आहे नाही चल गाईज आणि आम्ही आता चाललेलो आहोत 4थ्या तळावर रिस्की मध्ये वा काय म्हणते पंखा बंद कशाला केला काय लागा ना नाही कसं होत नाही. चौघांमुळं हा चौकामुळे नाही मग लाईट नाहीये ना लाईट नाही लाईट आहे ना गेली आली की लाईट नाही इन्व्हर्टर आहे गाइस मेरा जन्मदिन मुझे पनौती लगा दिया अभी पायी जाना पडेगा तर चलो अशा प्रकारे हॉटेलवर आलेलो आहोत आणि लिफ्ट बंद असल्यामुळे आपली तास पण खुललेली आहे आणि इकडे आले की ज्यांचं जेवण तिथे आहे लिफ्टला लाईट गेली बघा आम्ही आलेलो आहोत हॉटेल विक्रांतवरती आणि या प्रकारे आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. तुझे कसं वाटते कोण छान वाटतं तुला थंड पाणी पिलं आणि सुहानी आली आता थोडंसं सुहानी आली आता म्हणून छान वाटतं एवढं लेट केलंय तुला थोडीशी काही वाटते का रे आज बर्थडे सुहानी काहीतरी म्हणत आहे काय 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 एकदाच म्हणजे काय म्हटली सांग तर दोघांचे दीपक नाही वेट करतो आम्ही स्टँड येण्यासाठी जे स्टँड आलेलं आहे आणि हे पूर्ण असंच टाइमपास करणार हे पूर्ण असेच टाइमपास करणार आहेत किती वेळ करणार आहेत काय माहिती ते बड्डेला आलेले आहेत आणि त्यांनी बघा काय सॉन्ग कसं लावलंय रोमॅन्टिक मतलब कुछ भी अरे इसका हो गया हैंग इसका कुछ तो चला गया इंस्टा पे काय म्हटला ए बर्थडे मग आहे ना स्टँड तिकडे कोण ठेवलंय मग हो का तो मेरे को जगह बदलनी पड़ेगी गाइस मैं कुछ भी बोलूं अभी तक मेरे 150 वीडियो हो गए अभी तक इनको हंसी आ रही है मुझ पे तर मला जागा बदलावी लागली सुचत नाही ना राव त्यांना बर्थडेचं सॉन्ग लावायला नाही लागत तू खाऊ घालणारस का लय गरम
लागली भीती मला कसं जळकट. एकच लय नमुन्याचा आणलाय लय शेपच आहे त्याच्यामध्ये सर्वच कोणते सर तुझे कलवे से गोरा तो नहीं कर दिया. ते लाल लाव ना लाल अशा प्रकारे आम्ही फोटोशूट केलाय आता. आणि जनावर काय खाते आणि केक खायला सुरुवात पण झालेली आहे गाईज. तुम्ही बघू शकता कधी 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 केक खाते कधी भेटे ना. भूक लागली सो जनावरांची भूक भागलेली आहे. पण छान आहे केक आहे ना. आणि मला तुला एक प्रश्न विचारायचा होता. की तुला आणखी तू स्वतःला 5 वर्षांनी कुठं बघतेस? आता खरं बोल बर्थडेच्या दिवशी हा क्वेश्चन विचार. बर्थडे बी स्पेशल बिगा ब्लॉग पडणार तर 5 वर्षांनी तू स्वतःला कुठं बघतेस सांग. आता खरं सांगू खरं खोटं सांगू खरं सांग. आता माझ्या नशिबाने जिथे नेलं तिथं नाही पण एक असेल ना तुझं काही फ्युचर प्लॅन्स. असं काही तुळशी कळसुबाईला बघतेस तू थोडस मागे पूजी तू कुठं बघतेस स्वतःला 5 वर्षांनी? तिच्या सोबतच नाही तुझा काही प्लॅन असेल ना? नसला प्लॅन तर एमपीसी तयारी करणार रिडिंगला तू कुठं बघतेस स्वतःला 5 वर्षांनी? खाताना परत 5 वर्षांनी तुझाच बर्थडे तोपर्यंत तू खूप जाड होशील तर तुला केक खायला लावणार ना. नाही तरी खाईल ती आधीच गोड बंद करणार तू कुठं केक खाऊन घ्या आधी पर सांग की स्वतःला 5 वर्षांनी कुठं बघतेस? 2 मुलं हातात घेऊन बोल नकोस. बोल कुठं तुझं काय झालं माझ्या? तू कुठं बघतेस स्वतःला 5 वर्ष? माझ्या स्वतःच्या क्लिनिक मध्ये. हा? हो खूप असं थोडसा बस येतात ना बाजूला बघा. तू हॉटेलमध्ये. काय रे तेरा तो सही आहे भाई. तू अच्छा नको म्हणता. लग्न होऊन जाईल मस्त पैकी धोंडे खायला 5 वर्षांनी नाही येणार. 6व्या वर्षी येईल समजा. 3 वर्षांनी येतात ना धोंडे. आणि मी बघतोय असाच कॅमेरा पकडून हातात. खाऊ का आता केक? हो खाऊन घे. तू झालं काय ते सांग आता कुठं बघतेस? लग्न झालेलं असेल बघा म्हणते भांडे घासत असेल. नाही तो कठोर. हो सांगत सांग नाही मग काय नसतं फक्त सांग. पनीर अंगारा पनीर कोल्हापुरी. आणि कोण सांगणार ऑर्डर? हा मग कधी सांग मला नाही जेवायचं. मी चाललो घरी तुमचं तुम्ही बघा. मग प्रत्येक वेळी हेच असतं गाईस. हॉटेलमध्ये आलं की ऑर्डर कोण दिल्यानंतर भीती येत नाही ती गोष्ट वेगळी. ऍट द लास्ट काय येते? पनीर अंगारा सो ऍट द लास्ट पनीर अंगारा येते. चोर पकडावे. खाली पडला होता रे तो. खरंच खाली पडला होता तो. खरंच पडला होता. मला काय सारी जाऊ द्या तू पहिल्यांदा तोंडात घालायचं काय दुसरा घे चांगला हो झाली म्हणते असं ढकला करू देऊन टाका ना काहीतरी प्लीज लवकर. आता काही सांगत नाही दुसरे सांगायला टोकते. मी टोकत नाहीये त्या टोकतच होतीस तू. श्रद्धा मी टोकत होती का 5 प्लेन 5 काय काय तू थांब व्हिडिओ भेटल ना हा व्हिडिओ भेटल ना लगेच एडिट करेल रे मी तिला. असं नका करू रे. व्हेज कोल्हापुरी आणि एक अरुणच्या घरून आलेलं आहे गिफ्ट आलं. शिदोरी आली तुझ्या अण्णाने आणि तुझ्या आईनं गिफ्ट दिलेलं आहे तुला. कर ओपन करायला. ओपन कर. धोंड्याच्या महिन्यात ज्वेलर्स मधनं काय दिलं काय? बघ ना तू ओपन बघ. अबे आमच्या घरी पोरगीने म्हणून खरंच मला धोंड्यासारखी ट्रीटमेंट चालू आहे वाटतं. अरे वा अंगठी सोन्याची बोटाला. हेच गाणं टाकायचं. कसं वाटतंय अरुण? अण्णांनी स्पेशल तुझ्यासाठी इमोशनल झाला रे ते. सोन्याचं
पहिल्यांदा भेटला असं बॉस सोन्याची म्हण अंगठी. बॉस. बघो सोन्याचा माणूस सोन्याची अंगठी. माझ्या भावाच्या फोन मध्ये माझं नाव अरुण बॉस म्हणून नसते त्याच्यामुळे दिलं असावं त्यानं. वा. लव यू अन्ना, मेरा भाई मेरी जान है. और कसं वाटलं? लव यू. अंगठी हरवून जाईल बघ. तुला देऊन आता पप्पाला द्यायची. हो का? हा. अरे नाही सिरियसली आमच्याकडे असं चालू होतं की धोंड्यात महिन्याच्या पप्पाला अंगठी सरप्राईज द्यायची म्हणून. तुला दिलं रे. अण्णाने विचारलं होतं काय घ्यायचं गिफ्ट. अण्णाने काय घेऊ काय मग घेऊ? असे बुलेट गिलेट सांगते नाही आले की तुला? मी काय सांगितलं की अंगठी चांदीची अंगठी नाही तर स्टेटो घेऊ. हा तर मग अण्णा म्हणले की इसको समझ में आया होगा कि आधी अपने अण्णा स्टेटो म्हणत की वॉच औकात है घ्यायची. नहीं. आधी म्हणे टायटनची वॉच. म्हटलं मला वॉच दिसली. अण्णाला सांगितलं घेतली त्याला प्रकाशने वॉच असं. वाचलो. हा. सुरू आहे तर मग ते काय बोलले की चांदीची अंगठी नका घेऊ. चांदी नाही आमचा माणूस सोन्याचा आहे म्हणे. चांदीचा माणूस आमचा माणूस म्हणजे सोन्याचा माणूस आहे. सोन्याची सोन्याचा अंगठी. पोरगा आहे म्हणे आमचा एवढा हो का रे? चांदीचा. हे डायलॉग अन्नाचे आहेत. खरं आहे अन्नाचे. म्हणे, हा. खोटं थोडी. हा डायलॉग अन्नाचा आहे तुझा. माझा कॉल कुठे आहे? कुठे फोन कुठे तुझा फोन लावून दिला. खरा आता call. सोनी फोन अलीकडे दे ना. विष्णू झाकतो. आता जरा ओरिजिनल वाटते. सोन्याची बोट शांत बसा. तेच गाणं टाकलं. हो खरंच. मोबाईल. एक घंटा लागला आम्हाला माहिती. हॅलो, काय करतोय रे? हो का? नाही अजून. काय जेवायला? हो का रे? झाला बर्थडे? हा, छान वाटलं. हा, ओके ओके, थँक्यू. थँक्यू थँक्यू. एवढी काय गरज. एवढी काय गरज होती रे? अरे ते तिथे साहेबात बसलेले ना. काहीच आता तुम्ही बघितलं की गिफ्ट आलंय. मला शब्द नाही सुचू राहिले किंवा का नाही का. मेरे को एक्सपेक्टेड था नहीं वो कि ऐसा कुछ देगा मेरा भाई. मेरा भाई मुझे गिफ्ट देता रहता है लेकिन ये इतना बड़ा देगा मुझे एक्सपेक्ट था नहीं. तो शायद मेरी आंखें भरी हुई है. आपको मेरे माझ्या पोटात कसं तरी होतंय. तुम्हाला ते नाही समजायचं आणि मला ते सांगता पण येत नाहीये. सो इमोशनल पार्ट वेगळा ठेवून आपण इथंच बघा आलेली आमची ऑर्डर. सो हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आलेली आमची ऑर्डर तुम्ही बघू शकता. आणि मी जसं जसं काहीतरी बोलेल तसं तसं या पुरेच्या पोटात दुखते काय. कसं आहे रे? आणि हिच्या बहिणीचा लागलेला आहे रिझल्ट. किती पडले तुझ्या बहिणीला टक्के? लोड होते फक्त 5 झाली तेवढं. सॉरी माय बॅड 5 झाली. 5 झाली. अभिनंदन दीदी. कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन. अशा प्रकारे यांच्या घरी एक झालेला आहे डॉक्टर कम्प्लीट. ही होईल की नाही गॅरंटी नाही बट थोड्या कसं आहे रे? एकदम छान स्वादिष्ट. सॉरी तुझे नाही खाल्लं ना तू? खाल्लं का? कसं आहे? नाही खा. एक नंबर. काय तुझी कंबर? एक नंबर. सांग रे लवकर सांग. लोक जेवण होत आले आपलं सुरू नाही झालं. रोटी आली नाही काय. खाता खाताच आमची रोटी संपली. त्याच्याकडे नाही घेतलं. पत्या आता कसं वाटतंय जेवता जेवता रोटी संपल्यावर? रोटी संपली माझी. आता मला तिकट लागायला कारण घास बंद झालाय आणि खूपच स्पायसी केले ते. आणि तुझी एकट्याच्या ताटात 3 भाज्या खाऊन. नाही 3 भाज्या दिल्यात त्याने. काऊन? एक भाजी 2दा वाढलेली आहे मला. हा स्पेशल माणसासाठी स्पेशल. आधीच बोललो होतं ना ऑर्डर जास्त दे. आता थांब आता हात धरून. त्याला सांगितलं पण तुला तर आली ना रे रोटी. तू खाय की खाय. एकदम गरम गरम रोटी आलेली. त्याला निंबू घ्यायचा बरं. बघा हे आमदारांचे ताट घरी. देणार नाही काय फोन कोणाला? तो साठी घेतला होता ना कृष्णा दादा. तो म्हणला पाहिजे की मी नाही म्हटलो. बघ नाही म्हटलंय उदार मग तू उदार. तिला पण सांगितलं होतं.
मी लिंबू पाणी पाजलं होतं का जणांना माहिती आहे पहिल्यांदा आलो. कोणाला संकेत पाठवला मला लय सांगते कपिली नेहमी. खरंच का रे संकेतला आता गेला. आता संकेने हा व्हिडिओ पाहिला ना, पहा तुम्ही. दे रे माल दे ना. येतील ती थोडीशी टाक. धन्यवाद. सो गाईज आताच आमचे जेवण झालेले आहेत आणि सगळे कसे कसे ताणून दिलेले बघा यांनी कवड्या. ते दोन आणि आम्ही सगळे आता निवांत बसलेलो आहोत. तिकडे भटकंती करत आहे. एकदम रोमॅन्टिक असा माहोल तिकडे झालेला आहे गाईज. अशा प्रकारे आमचा बर्थडे सॉरी माझा बर्थडे सेलिब्रेट झाला. मी सांगत काय होतं मग धोंड्याच्या महिन्यामध्ये मला गिफ्ट आलेले. ऍक्च्युली ते गिफ्ट पप्पाला द्यायचं होतं असं माझं आणि दादाचं ठरलं होतं. तर माझ्या दादाने ते मला दिलं. सो ठीक पचलेलं नाही मला क्योंकि इतने हेवी गिफ्ट की कभी आदत है नहीं हम गरीबों को. हात बोलावलं नाही बाहेर बोलवलं पण बोलावलं. हा आत बोलवलं होतं त्यांनी. बोलवलं होतं पण इकडे मग तिकडे जा. प्रथमेश मध्ये तुम्ही इकडे या. प्रथम उचलायला ही मराठवाड्याची तरी पण साईड घ्यायची. आणि ते काय छत्रपती संभाजीनगरची आहेस तू. तिथले लोक काय आहेत अपवादात्मक पण तू ती काय म्हणते बघ काय बोलवलं बोलवलं ना का पे आपण काय म्हणतो बोलावलं ते बोलावलं म्हणते. त्याने इकडे बोलावलं आणि त्याने तिकडे बोलावलं. मग प्रथमेश तिकडे गेला आणि मी इकडे आलो. आणि तुमच्यात काय म्हणतात. आणि तुम्ही लातूरकर तुम्ही काय म्हणता. नंतर नाही मग माजलगावचं सांग येतोच जातो. बाय बाय यायली जायली आपल्याकडे गरमायलाच चल जुट्टा. तो चलो गाइस अभी निकलने का टाइम हो गया है. मिलेंगे बाईक. यांचं काही निघायचं मन नाही आहे वाटतं तरी पण चला की आता चला ना जायचंय ना रूमवर. बंद झाला आमचे दोनदा बंद झाले. निमित्त तो चलिए एक ग्रुप फोटो लेंगे उसके बाद जाएंगे सीधा रूम पे. आई थांबा ना इकडे थांबा का इकडे फोकस लावला ना तिकडे थांबा ना. मग हो असं थांबल्यावर चांगलं येतंय. काय नाही होत काही असं काय नसतं. काय की दीपकची कमी वाचणार एवढी. दीपक व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ चालू तर बंद करतो. असाही फोटो निघाला अशा प्रकारे झालेला आमचा फोटोशूट करून पण ग्रुप फोटो बंद झालेला आहे आणि आमची बक पण संपलेली आहे. सो आता आम्ही निघणार आहेत रूम कडे. कोणाला काही म्हणायचंय कोणाची काही इच्छा बोलायची राहिली अशी काहीच नाही. जरले आमची खाऊ आता खाल्लेलं पण जिरलं असं म्हणता येतं. सो आमची पण जिरली गाईज. तर बघा हे बघा चाललंय लिफ्ट मध्ये. अरे एवढे लिफ्ट मध्ये मावतील का. सोहानीला राहू द्या बाहेर. सोहानी मावायची नाही लिफ्ट मध्ये. सो गाईज त्यांना 5 जाऊ दे आपण 4 जाऊ. जा 5. कोणता फोटो मी जसं चांगला देऊ टाकायचं तू चांगला नाही घेतलाय. आमच्या पप्पाची किच्छा आहे. आमच्या पप्पा माझ्यावर माझी सेंड करण्यावर आहे ना. काय इकडे काय इकडे काय मी सेंड करण्यावर आहे ना. आता मी कोणतं सेंड करायचं जमलं गाईज. हिचा पचका झालेला व्हिडिओ आपण टाकणार आहे. आणि ही दात टोकरत आहे. आपल्या डोळ्यात जातात ना मग चालताना काय होते. So, अशा प्रकारे मग फॅशन आहे नवीन फॅशन. अरे फॅशन नाही ऍक्च्युअली संत तुकाराम महाराज सांगून गेले. सो हे चाललेले तर मला सोडून नका जाऊ रे. मला बी येऊ द्या काहीच. तो इस प्रकार हम लिफ्ट में तो इस प्रकार हमें आम्हाला खाली जाताना तरी कमीत कमी लिफ्ट भेटलेली. परंतु ही त्याच्यामध्ये असल्यामुळे आमच्यासोबत एवढं होते.
काय तो अभी नहीं पोस्ट दिला जा रहे हैं पार्किंग की ओर ते गेले काय रे ते गेलेले पण आहेत सो आम्ही आता पार्किंग कडे जातो ना आम्ही जात आहेत घरी गाईज रस्त्याने भेटू उचल दम दम उचल 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 ए कपिल नको तो दिसायला लहान आहे रे पूजा अरे कशाला जोड दाखवतो मी म्हणते? अरे मागून उचलला या कागून उचल काही दोघांची मिळून जिरलेली काही दोघांची मिळून जिरलेली ते येतात का फिक्स नींबू सोडा पीने को रुके हैं गाइस हम यहाँ पे सुल्तानपुर में आके इन लड़कियों को डर नहीं लगता लेकिन हमें तो डर लगता है सोडा रहा सोडा हा ना कुळा हे काय आता हे बी तेच आहे. संपलं होतं ना म्हणून टाक. जी पानी पिला दीजिए अजमला चष्मा काढा. चष्मा उडतो तुला काय पाहिजे हिला काय पाहिजे कैसा था चष्मा काढ. अरे भेंडी नाही पेस तुला मी पटकन ते पेना पेना कसं लागतंय मला तुला घाण लागलं ना माझं लिंबू सोडा आहे तुमचा वेगळा आहे. हा नाही पेस तुला आमचं जरा मी मीठ टाकते मग कडा माझा थांब ना त्यांना मीठ सांगते ना. दारू पिल्यासारखं फील करायला तू पाहिजे नाही का घे ना वाप होते ना मस्त घे घे जाणवतो घे जे ते पत्त्याचं पॅकेट झालं ते वरती नाही आलं अंतर धरतो अशा लवकर प्रकारे- पी अशा लवकर पी प्रकारे लवकर चालेल पी पी ना तू नाही पेसा सो गाईज अशा प्रकारे आम्ही आता रूमवर आलेलो आहोत झालेला आहे बर्थडेची पार्टी गिफ्ट कृतज्ञ आहो आम्ही आणि हा ब्लॉग मी इथे सेंड करतो गाईज आवडला असेल तर सबस्क्राईब करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका गाईज बाय बाय